रामकृष्ण हरी सर्वांना. हरिपाठाचा 11वा अभंग. ज्ञानदेव माऊलींनी या 11व्या अभंगामध्ये हरीचं नाम आणि परमेश्वर प्राप्ती यासाठी काही दृष्टांत दिले आहेत. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हा जो मूलमंत्र घेऊन ज्ञानदेव माऊली हरिपाठाची सुरुवात करतात. त्यामधल्या मूलमंत्राच्या प्रत्येक गोष्टीला पटवून सांगण्यासाठी ज्ञानदेव माऊली प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळी उदाहरण देतात. तसाच हा अभंग आपण पाहूया. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षणमात्रे. माऊली सांगतात की हरीचं नामाचा उच्चार केला की आपल्या जीवनातील पाप राशी म्हणण्यापेक्षा त्यांना असं म्हणायचं की आपल्या जीवनातील ज्या अडीअडचणी, जी संकट येतात ती दूर होतात. इतकं सोपं आहे संकटावर, अडीअडचणीवर मात करणे. आणि ते हरीचा उच्चार आपण केला, हरिनाम घेतलं तर आपल्याला लढायचं बळ येतं आणि क्षणमात्रात अशी संकट ही दूर जातात. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात माऊली, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. माऊली सांगतात की पटवून देतात, दृष्टांत देतात, उदाहरण देतात. काय सांगतात की जसे एखादे गवत वाळलेलं गवत अग्नीमध्ये जर जळायला लागलं तर सगळं गवत अग्नीमध्ये इतकं त्याचं जळून नष्ट होऊन जातं, त्याला एकरूप होऊन जातं, अग्नीशी समरस होऊन जातं. तसं हरिनामाचं जप आपण जर केला तर हरी आणि आपण, आपल्या दोघांमध्ये अंतर राहत नाही, आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो आणि आपल्या जीवनातील संकट सरून जातात. तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात की हरी उच्चारण मंत्रपय आगाध, पडेल भूत बाधा भेणे तेथे. आणि हरीच्या नामजपाचा उच्चार केला की हा नामजपाचा मंत्र दुसऱ्या कोणत्याही मंत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. बऱ्याचदा जीवनातील संकट दूर करण्यासाठी कोणीतरी बनवे साधू आपल्याला काही मंत्र सांगतात, परंतु माऊलींना सांगायचे असे इकडचे तिकडचे मंत्र तंत्र केल्यापेक्षा तुम्ही हरिनामाचा मंत्र जपा. सगळ्या भूतबाधा, सगळ्या संकट, सगळ्या अडीअडचणी, सगळी पाप तुमची नाहीशी होतील. चौथ्या चरणात माऊली समारोप करतात. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. आणि हरीचं गुणगान गाताना, हरीला मोठेपणा देताना, हरीची उच्च कोटी पटवून देताना ज्ञानदेव माऊली आपल्याला सांगतात. ज्ञानदेव माऊली हरीला माझा म्हणतात, प्रेमानं हरीला आवाज देतात. हरी हा माझा हरी इतका समर्थ आहे, इतका मोठा आहे, इतका तो ग्रेट आहे की उपनिषद नावाचं जे महाकाव्य आहे, भारतीय अध्यात्मशास्त्रातले, हिंदू अध्यात्मशास्त्रातले हे मोठे महाकाव्य, हे सुद्धा त्याची महती गाण्यासाठी कमी पडते. इतका मोठा माझा हरी आहे असं माऊली सांगतात. म्हणून माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी.